मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा लाभ तृतीय पंथांना देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली। महिला धोरण झाल्यानंतर तृतीय पंथांचं धोरण होणं सुद्धा गरजेचं होतं, मात्र ते झालं नाही आणि आमच्यापर्यंत पोहोचलं सुद्धा नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ तृतीय पंथांना सुद्धा मिळावा यासाठी मी सभागृहात आवाजही उचलला होता, मात्र सरकारकडून अजूनपर्यंत कोणतेही याबाबत पॉझिटिव्ह उत्तर आलेलं नाही। त्यासोबत एसटी बसमध्ये इतर महिलांप्रमाणे तृतीय पंथांनाही 50% सूट द्यावी अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे। असा आहे, सोसायटीमध्ये जो निग्लेक्टेड समूह असतो त्या समूहाला मदत करावी म्हणून ती लाडली बहीण योजना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महिला धोरण झाल्यानंतर तृतीय पंथांचं धोरण, थर्ड जेंडरचं धोरण होणं अतिशय गरजेचं होतं, पण ते डिक्लेअर झालं नाही, ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे। साधी गोष्ट आहे की त्यांची हालत खूप खराब असते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे काही कोणाला सांगायची गरज नाही। मग लाडली बहिणीचे जे जे काय फायदे आहेत किंवा ज्या काही सुविधा त्यांना मिळणार आहेत, जे काही त्यांना निधी मिळणार आहेत, तो तृतीय पंथांना देखील मिळावा असा अट्टहास सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी मांडला। पण निराशा अशी आहे की सरकारकडनं अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही पॉझिटिव्ह आलेलं नाही आहे। आम्ही आमचे मुद्दे मांडले, आमची मागणी आहे की तृतीय पंथांना लाडली बहीण योजनेमध्ये त्यांचा समावेश व्हावा। दुसरी मागणी अशी होती की जे तुम्ही 50% आरक्षण, 50% सूट जे देता आहे ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये, बसेसमध्ये, तो देखील तृतीय पंथांना मिळावा, म्हणजे त्यांना तिथे हातभार लागेल। ते इकॉनॉमिकली, फायनान्शियली आणि सोशली देखील डाऊनटॉर्डन असतात, त्यांना निग्लेक्ट केलं जातं, त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे आणि त्यांचा राहणीमान देखील वाढवावं, याचा हा अट्टहास त्याच्या मागे आहे।